नमस्कार, एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। मैं हूं शीतल कुमार। आपको बताते चलूं कि श्री राम कथा समिति नासिक के द्वारा नासिक की पुण्य नगरी पे श्री राम महायज्ञ एवं श्री राम कथा का आयोजन किया जा रहा है। वहीं आपको बताते चलूं कि इस आयोजक के मार्गदर्शक श्री भागवत पाराजी आरोटे एवं श्री राकेश राजेंद्र दोंदे। वहीं इस आयोजक के मुख्य अध्यक्ष श्री दिग्विजय विष्णुदेव सिंह, कोषाध्यक्ष श्री आशीष सिंह चंदेल, कार्यकारिणी अध्यक्ष श्री राहुल मुरारी सिंह जी हैं। वहीं यह कार्यक्रम जो कि 21 मार्च से 29 मार्च तक चलने वाला है। वहीं कार्यक्रम यज्ञ स्थल महारा बस स्टॉप, जादव संकुल, अंबर लिंक रोड, सातपुर में है। वहीं देखा गया कि कल कथा का चौथा दिन श्री राघव दास जी महाराज के मुखारबिंद से श्री राम कथा में श्री राम भगवान का जन्म हुआ। उसको लेकर के देखा गया कि काफ़ी संख्या में स्त्री एवं पुरुष इस सनातनी महा मेला में उपस्थित रहे। वहीं सनातनी जो भी हैं एकजुट होकर नासिक की पुण्य नगरी में इस कार्यक्रम को सफल बना रहे हैं। वहीं राम कथा के बाद भंडारे का भी आयोजन किया गया, जहां की हजारों की संख्या में महिलाएं एवं पुरुष भंडारे में उपस्थित रहे। आइए वहां की वो सारी तस्वीरें भी हम आपके सामने रखेंगे। इससे पहले कि आप हमारे चैनल पे नए हैं, आपने अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर कर लें। त्यांना विनंती करतो की आपण वर यावं आणि महाराजांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा। त्यानंतर आरतीसाठी आज जे मानकरी आहे ते धीरज सिंह व खुशबू सिंह, मनोज सिंह, धीरज सिंह, खुशबू सिंह, मनोज सिंह, नीना सिंह या सर्वांनी स्टेजवर यायचं आहे आणि जयशंकर सिंह व परिवार, अभय सिंह व परिवार उपस्थित, उपजीत सिंह व परिवार, राकेश मोहन सिंह, पत्रकार नांदोडेकर साहेब आलेले, त्यांनाही विनंती करतो आपण वर यावं आणि महाराजांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो। खरं तर पत्रकार हा आपला चौथा स्तंभ आहे आणि चांगलं काम या आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, जी सत्य घटना आहे ती पोहोचवण्याचं काम आमचे नांदोडेकर साहेब करत असतात। त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी विनंती करतो। पट्टा पट्टा किधर? सर्वच आपण बघितलं असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आपण आलात, कायमच इथं हजेरी लावता। सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, कोणाचं नाव कमिटीकडून राहून गेलं असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काही चुका होताच, परंतु आपण ते मोठेपणाने समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या आलेल्यांना सर्वांचाच महाराजांतर्फे सत्कार झाला असं समजून शब्द सुमानाने त्याचा सत्कार करतो आणि पुढील कार्यक्रम आरतीचा करावा अशी विनंती। पहिली पंगत ही महिलांचीच बसेल, जरी महिला पहिले जाऊन बसल्या असेल तरी पण फक्त महिलाच बसतील। वाढणाऱ्यांना विनंती आहे, ह्या महिला आल्याशिवाय कोणालाही द्यायचं वाढायचं नाही, कोणी जेवणार नाही। की आरती उतारू है सखी, सीताराम जी की आरती उतारू है सखी, उतारू है सखी, तन मन वारू है सखी, उतारू है सखी, तन मन वारू है सखी।
कौशल्या के राम बहुआ सुमित्रा के लक्ष्य बने कौशल्या राम बहुआ सुमित्रा के लक्ष्य बने के कई के भरत कुआले सखी चारों भैया ने आरती उतारू चारों भैया ने आरती उतारू सखी। कौन रंग राम बउआ कौन रंग लक्ष्मण कौन रंग मला फक्त महिला पुरुषांना विनंती आहे, आपण 5-10 मिनिटं थांबायचं आहे. जे कोणी पंक्तीला बसेल आम्ही सर्व येऊन त्याच्या पाया पडू. आता जे रिकामे पुरुष उभे आहे, जे तरुण काही उभे आहे त्यांनी वाढायला घ्यायचं आहे. बघा हे पुण्याचं काम आहे, हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. भगवान रामाचा यज्ञ आणि भगवान रामाची कथा चालू आहे, त्याचा प्रसाद वाटण्याचं काम हे पुण्याचं काम आहे. आपण करायचं आहे उभं राहण्याचं. जितने भी महिला है ये साइड आइए. हाँ जे त्यांना वाढू नका तिकडे. विनंती आहे, जितने भी महिला 1 रुपया ये साइड आइए. लाख वाले साइड में आइए, यहाँ पे जगह है. भांडे भरपूर आहे, आपण वाढायला घ्या. सर्व तरुणांना विनंती आहे वाढायला घ्या. माता भगिनी कोणी बसायचे राहिले असेल तर बसून घ्या. हर्ष हर्ष नाम का लड़का यहाँ पे गुम हो रहा है. उनकी मम्मी हमारे पास आई है. भाऊ हर्ष हर्ष नावाचा लड़का आहे, तो हरवलाय. त्यांची आई इथे आली आहे. त्याला हात द्या. हर्ष हर्ष नाव आहे. हर्ष हर्ष नावाचा मुलगा हरवलेला आहे, त्याला जेवायला बसून दे. मोठा असेल तर येईल. हर्ष उठो उठो भैया उठो उठो. आणि उठो, उठो, बहुत सांगावं लागतं तुम्हाला सापडलेला आहे. बाबा उठा तुम्ही. आणि तुम्हाला पत्रवाळी दिली जाणार नाही बाबा. उगाच अपमान करू नका. महिलांना बसू द्या. अरे तरुणाला एकच पंगत महिलांची आहे, याच्या पुढची पंगत पुरुषांची आहे. अरे काल पण तुम्हाला हात जोडून सांगितलं असं करू नका. महिलांना बसू द्या. उठा ना. लेडीज आहे बाबा. महिलांना बसू द्या. कोणी पुरुष जेवायला